नमस्कार मित्रांनो. आपण समाजात वावरताना काही वेळी आपल्यासमोर अगदी आपल्या बाबतीतसुद्धा असे प्रसंग सहज घडतात ना, की जे काही वेळी आठवणीत राहतात. काही गंभीर असतात तर काही विनोदी किंवा काही सहज बोललं जातं, परंतु त्यातनं वेगळाच आशय निघतो. तसाच हा आजचा एक प्रसंग. दवाखान्यात नंबर लवकर लागावा म्हणजे पुढची कामं भराभर होतील म्हणून अगदी वेळेत गेलो. पण तरी देखील 2-4 पेशंट्स माझ्या आधीच हजर होते. ठीक आहे, असं म्हणत मी आपल्या खुर्चीवर बसलो होतो. माझ्या शेजारी एक 70 ओलांडलेले आजोबा बसले होते. चेहऱ्यावरून काही गंभीर आजार नसावा हे जाणवत होतं. म्हणून आपलं उगीच आपुलकी दाखवण्याची दृष्टीनं मी विचारलं, "आजोबा काय होतंय? कसला त्रास आहे?" ते म्हणाले, "काही फार नाही, गुडघे वगैरे जरा त्रास देतात. चालताना दुखतात तेवढंच. पण वेळीच काळजी घेतलेली बरी ना." म्हणून मग तेवढ्यात डॉक्टरही आत आले. जाता जाता ते पण या आजोबांच्या जवळ थांबले. "काय काका, कसं काय वाटते?" "अहो, औषधांनी बरं नाही वाटत." मग सल्ला मिळाला की नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन करून घ्या. म्हणून मग तुमच्याकडे आलो. डॉक्टर म्हणाले, "ते बरोबर आहे, पण आता खरं सांगू का? आता थोडक्यासाठी कशाला खर्च आणि परत त्रास?" आजोबा आ वासून डॉक्टरांकडे पाहतच राहिले. डॉक्टरांच्या प्रश्नाचंच उत्तर मिळालं होतं. डॉक्टरांचा हेतू चांगला होता, परंतु काही वेळी अगदी कटू सत्यसुद्धा आपण किती सहजपणे बोलून जातो, दुसऱ्याच्या मनाचा विचार न करता. खरं ना?